त्या शिबिरामध्ये मोफत दिल्या जात आहेत। मला अभिमान वाटतोय हे महाशिबिराच्या माध्यमातून महापुण्याची कमाई ही सिद्धेश कदम यांच्याकडून होते। याला जनसेवा म्हणजे ईश्वरसेवा यालाच आपण म्हणतो। मला अभिमान वाटतो सिद्धेशाचा आणि असंच काम भविष्यामध्ये फक्त मुंबईमध्ये नको तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे शिबिरं व्हावीत आणि शेवटच्या माणसाला आवश्यकता असणारी या शिबिराच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू असतील त्या अगदी कानामधले यंत्र देखील सिद्धेश कदम मोफत देत आहे ते मला कळलं। अतिशय आनंद झाला। तर असेच सेवा त्याच्या हातून घडो असे त्याला मी शुभेच्छा देतो। एक मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, काल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी येथे आभार सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेमध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते, हजारो महिला उपस्थित होत्या। त्या सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना ही भगव्या झेंड्याचीच आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, एकनाथजी शिंदे यांचीच आहे। उद्धव ठाकरेचा काडीचाही संबंध आता कोकणाचा नाही याच्यावरती काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केलं। शिल्लक असलेले देखील अनेक लोक, अनेक नेते, अनेक पुढारी यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि माझं भाकीत आहे, माझं भविष्य आहे। फक्त आता मातोश्रीमध्ये एक दिवस असा येईल की फक्त त्यांचे कुटुंबाने ते याच्या पलीकडे शिवसेनेमध्ये त्यांच्या पाठीशी कोणी उभा राहणार नाही। त्यांनी जे पाप केलंय, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या विचाराचा व्यभिचार केलाय, त्या पापाची फळं उद्धव ठाकरेंना भोगावीच लागतील हे मी आपल्याला दाव्याने सांगतो। संजय राऊत साहेबांकडे सत्ता आणि संपत्ती होती ना आणि आज देखील संपत्ती आहे की ते कुठे पुटवाजव बसलेत नाही ना। म्हणून संजय राऊतांच्या तोंडामध्ये शोभा येत नाही, असे वक्तव्य शोभा देत नाही। हे बघा, संजय राऊत काही बोलू शकतात, बाडगा अधिक कडवा असतो हे बाळासाहेब बोलायचे, तर बाडगेपणा कुणी केला ह्याचा उद्धव ठाकरेंना विचारा म्हणावा। तुम्ही त्यांच्यासोबत आहात ना, काँग्रेसमध्ये जाऊन बाडगेपणा कुणी केला हे उद्धव ठाकरेंना विचारूया की। हे आमच्यासाठी नवीन नाही आहे, आम्ही दिवसात केला हो। शिवसेना वाढवली, केसेस घेतल्या, तेवढा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होते, फोटोकॉपी। त्यांना काय माहिती आहे शिवसेना मोठी कशी झाली? उद्धव ठाकरेंना काय माहिती आहे शिवसेना मोठी करण्यासाठी किती खून पडले, किती रक्त सांडलंय, किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, किती लोकांनी जेल भोगलंय? याची जाणीव थोडी आहे का उद्धव ठाकरेला? नाही ना। उद्धव ठाकरे आणि तो आदित्य यांना असं वाटतं शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे सगळे आमचे नोकर आहेत आणि आम्ही मालक आहोत, हीच भूमिका घेऊन ते चालले होते। आता सगळं संपेल, ते थोडं बहुत शिल्लक आहे ना, या 2 वर्षामध्ये आपण पाहाल, माझे शब्द आहेत तुम्हाला आठवतील, सगळं संपून जाईल, काय शिल्लक राहणार नाही। आम्हाला दिली नाही, आम्हाला बाळासाहेबांनी दिलं। आमच्या कर्तृत्वामुळं आमच्या कर्तृत्वामुळं बाळासाहेबांनी आम्हाला सगळं दिलं। उद्धव ठाकरेंनी आम्हाला संपवलं, दिवाकर रावतेचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, रामदासांचं मंत्रिपद काढलं, स्वतःच्या मुलाला दिलं। बाप मुख्यमंत्री, बेटा कॅबिनेट मंत्री आणि नेता आउट। बाळासाहेब असं झालं असतं काय? याची काय अवकात आहे द्यायची? तो फक्त कुटुंबासाठी लढतोय, फक्त कुटुंबासाठी। मला कल्पना नाही, तुम्ही भास्कर गावांना विचारलं तर चांगलं होईल। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, ठाकरेंचा शिवसेनेशी काही संबंध नाही असं रामदास कदम म्हणाले। एक दिवस मातोश्रीत फक्त ठाकरे कुटुंब शिल्लक राहील असंही रामदास कदम म्हणाले।